जेव्हा पूर्वजांच्या पापांचा गडा भरतो तेव्हा कर्माचा न्याय जन्माला येतो आणि एका श्रापित रक्ताची शेवटची किंचाई संपूर्ण जगाचा काळ बनून समोर येते। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत त्रिकाला। कथेची सुरुवात होते एका आजी आणि तिच्या नातीपासून, जिथे आजी आपल्या नातीला घरच्या गाईला जेवण भरवताना समजवते की बेटा, गाईला कधीच दुखू नकोस, कधीच गौमातेला शिव देऊ नकोस। का याचे कारण सांगताना कथा लगेच 100 वर्ष मागे जाते, जिथे एका गावात एक श्रीमंत जमीनदार आणि त्याची पत्नी राहत असतात। खूप वर्षानंतरही त्यांना मूल होत नसल्यामुळे जमीनदाराची पत्नी जंगलातील कांटेरम्मा देवीच्या मंदिरात जाऊन संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करते। देवीने तिची प्रार्थना ऐकली सुद्धा असते, पण दुसरीकडे एका तांत्रिकाच्या आगोरी आणि चुकीच्या सल्ल्याला बळी पडून जमीनदार स्वतःच्या हाताने गायीचा बळी देतो आणि त्याची पत्नी त्याला रोखण्याचा प्रयत्न करते, पण ती रोखू शकत नाही। याच क्रूर कर्मामुळे त्या संपूर्ण कुटुंबाला एक भयानक श्राप लागतो। परिणामी काही महिन्यांनी त्यांच्या घरी मुलगा जन्माला येतो, पण तो अपंग असतो। हा श्राप केवळ कुटुंबापुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण गावाला हे भोगावं लागतं। दुष्काळ, उपासमार, मृत्यूचे सावट येते, लोक भुकेने मारायला लागतात। जमीनदारची पत्नी पुन्हा देवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करते, मन्नतचा धागा बांधते, त्यामुळे गाव पूर्वरत होतं। पण काही काळाने ती आणखी एका अपंग मुलाला जन्म देते। पण मित्रांनो, हे पाप फक्त एका पिढीत संपत नव्हतं, ते पिढ्यानपिढ्या पुढे चालूच राहणार होतं। आता कथा पुढे 1987 मध्ये शिफ्ट होते। आता त्या श्रापित जमीनदाराचा शेवटचा वारसदार समोर येतो। तो स्वतःही थोडा अपंग असतो। त्याच्या पत्नीचा बाळपणात मुलं जन्माला आल्यानंतर मृत्यू झालेला असतो। त्याच्या पोटी एक मुलगा जन्माला येतो, त्याचं नाव असतं वैतरण। पण या वैतरणाला एक अत्यंत विचित्र आणि भयानक आजार असतो। जर सूर्यप्रकाश वैतरणाच्या शरीरावर पडला तर त्याचे शरीर जळू शकते। याच कारणामुळे त्याचे वडील त्याला नेहमी एका अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवायचे। त्याने बाहेरील जग कधीच पाहिलेलं नव्हतं आणि तो नेहमी आपले शरीर संपूर्ण कपड्यांनी झाकून घ्यायचा। एक मोठा पंडित जेव्हा वैतरणाची कुंडली बघतो तेव्हा त्याचे डोळे मोठे होतात आणि तो त्याच्या मित्राला साफ सांगतो, हा मुलगा खूप धोकादायक आहे। खानदानाचा तो जुना महाश्राप आणि पूर्वजांचा पाप आता याच्या रक्तामध्ये उतरला आहे। आता कथा थेट वर्तमान काळात येते, म्हणजेच 2026 मध्ये। एका सकाळी गावातील लोकांना जंगलातील एका झाडावर 2 रहस्यमय मृतदेह लटकलेले दिसतात, जे पाहून गावकऱ्यांचे होश उडतात। पोलिस आणि मीडिया घटनास्थळावर पोहोचून तपास करू लागतात। याच दरम्यान हैदराबाद वरून माया नावाची एक क्रिमिनल सायकोलॉजिस्ट डॉक्टर या केसच्या रिसर्च साठी गावात येते। तिला त्या क्राईम सीनवर एक अत्यंत विचित्र मास सापडतो। नेमकी याच वेळी एका दुसऱ्या गावामध्ये एक मोठा तांत्रिक आपल्या शिष्याला एक रहस्यमय वस्तू देतो आणि त्याला सांगतो, हजारो वर्षापूर्वी सिद्ध ऋषीमुनींनी त्रिकालाच्या आत्म्याला एका अंड्यामध्ये कैद केलं। जेव्हा जेव्हा या धर्तीवर आतोनात वाईट शक्ती आणि आसुरी शक्ती निर्माण होतील तेव्हा हा रक्षक आत्मा बाहेर पडेल, पण त्याला या जगात काम करण्यासाठी एक मानवी शरीराची गरज असते। पण मित्रांनो, हा त्रिकाल नेमका कोणता? तो कोणत्या जिवंत शरीराचा ताबा घेणार होता? आता आपली भेट शिवा नावाच्या एका अत्यंत साध्या आणि सरळ तरुणाशी होते। शिवाने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक नवीन स्मार्टफोन गिफ्ट केलेला असतो, पण त्या नवीन फोनवर वारंवार एका अज्ञात व्यक्तीचा कॉल येऊ लागतो आणि तो विचारतो, ती निधी कुठे आहे? ती काल रात्री तुमच्या सोबत झोपली होती का? शिवा सुरुवातीला त्याला समजावतो, हा रॉंग नंबर आहे, कारण त्याच्या वडिलांनी घेतलेले नवीन सिम कार्ड आधी निधी नावाच्या मुलीच्या नावावर होते। ते गुंड कॉलेजमधील मुलींना त्रास देणारे आणि ड्रग्ज घेणारे असतात। शिवा त्यांच्या लोकेशनवर जाऊन त्यांची चांगलीच धुलाई करतो। यानंतर ती मूळ मुलगी म्हणजेच निधी स्वतःच्या जुन्या नंबरवरून त्यांना कॉल करू लागते आणि शिवाशी बोलू लागते। हळूहळू त्यांच्यात फोनवरच खूप चांगली मैत्री होते आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची कधीच फेस टू फेस प्रत्यक्ष भेट झालेली नसते। त्यांची सगळी गप्पा फक्त फोनवरच चालतात। अचानक काही दिवसांनी निधी कॉल करणं पूर्णपणे बंद करते। शिवा अस्वस्थ होतो। एके दिवशी जेव्हा तो उलट निधीच्या नंबरवर कॉल करतो तेव्हा तिच्या बाजूने येणारा तो अजब रिंगटोन आणि आवाज ऐकून शिवाच्या कानातून थेट रक्त यायला लागतं। शिवा स्वतः गोंधळात पडतो आणि शेवटी एका रिनोव्हेशन कॉन्ट्रॅक्टरच्या बहाण्याने तो नेमका त्याच गावात पोहोचतो जिथे वैतरणाचा तो जुना बंगला होता, आपल्या लाडक्या निधीला शोधत। त्या जुन्या बंगल्यात शिवासोबत माया आणि त्याचे इतर मित्र सुद्धा पोहोचतात, जिथे रात्रीच्या वेळी अजब घटना घडू लागतात। माया तिथे शिवाला पूर्णपणे हिप्नोटाइज करते आणि त्या श्रापित कुटुंबाची एक अत्यंत भयंकर कहाणी समोर आणते। वैतरणच्या वडिलांनी संध्या नावाच्या एका साध्या स्त्रीशी दुसरं लग्न केलं होतं, पण जमीनदार तिला पत्नी नाही तर नोकरानीसारखं वागवायचा। एकटेपणामुळे हिंसक बनलेल्या वैतरणला मात्र संध्याने आईसारखं खरं आणि पवित्र प्रेम दिलं होतं। ती त्याला पूर्णपणे कपड्यांनी झाकून पहिल्यांदा बाहेरील जग दाखवायला घेऊन जायची, पण
या कहाणीचा खरा विलन होता संपत, जो वैतारणचा तथाकथित मित्र बनून राहत होता. संपतने बदला घेण्यासाठी जमीनदाराच्या मनात एक विषारी संशय पेरला की संध्याचं बाहेरील मुलांशी अवैध अफेअर आहे. जेव्हा संध्या प्रेग्नेंट होती आणि पोटदुखीने तडपडत असते तेव्हा जमीनदाराने तिचा प्रचंड छळ केला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यास नकार दिला. आईचा हा छळ वैतारणला सहन झाला नाही आणि त्याने रागाच्या भरात आपल्याच वडिलांवर गोळी झाडून त्यांचा खून केला. यानंतर वैतारणला बाल सुधारक केंद्र पाठवण्यात आले, जिथे लोक त्याच्या कपड्याचा आणि मासचा भयंकर मजाक बनवू लागले, ज्यामुळे त्याची मानसिक स्थिती आणखीच बिघडली. वर्तमान काळात शंकर नावाचा तो सावकार बंगल्यात येतो आणि जुनी सगळी सत्य घटना सांगतो. पण मित्रांनो, खरा धक्का तर आता बसणार होता. त्या श्रापित जमीनदाराच्या कुटुंबाला संपवण्याचा हा संपूर्ण प्लॅन लहानपणापासूनच संपतने आखला होता. त्यानेच संध्याला खोट्या अफेअरच्या जाळ्यात ओढलं. त्यानेच जमीनदाराच्या मनात संशयाचा भूत निर्माण केलं आणि त्याने स्वतःच्या वडिलांनाही मारलं होतं आणि त्याने संध्याचं कर्ज फेडण्याचं नाटक केलं, जेणेकरून तो त्याच्या बंगल्यावर कब्जा करू शकेल आणि पूर्ण फॅमिलीला मिटवू शकेल. आणि त्याने वैतारणच्या मनात सुद्धा आईबद्दल विष पेरलं. फ्लॅशबॅक मध्ये दाखवतात की एक दिवस वैतारण गाडीतून जात असताना रस्त्यावर निधीची एक मैत्रीण आणि तिचा बॉयफ्रेंड नशेमध्ये वैतारणच्या आजारीची आणि पोशाखाची भयंकर मस्करी करतात. सोबतच निधी फोनवर कोणत्या तरी मुलाशी सतत बोलते म्हणून तिलाही हिणवतात. अनस्टेबल असणारा वैतारण भडकतो आणि तो त्या दोघांना जागेवरच मारतो आणि त्यांचे मृतदेह झाडावर लटकवतो. घरी आल्यावर त्याने रागाच्या भरात आपल्या आईला म्हणजेच संध्यालाही मारून टाकले आणि त्याची लहान बहीण म्हणजेच निधी हे सगळं बघते आणि ती रागाने गन उचलून वैतारणला गोळी मारते. पण तितक्यात तिथे शंकर आणि संपत आपल्या गुंडांसह पोहोचतात. ते पुरावे नष्ट करण्यासाठी निष्पाप निधीलाही गोळ्या घालून संपवून टाकतात. त्यानंतर त्यांनी गावात भीती पसरवण्यासाठी पुजाराला मारलं. देवीच्या कोपाची खोटी अफवा पसरवली, जेणेकरून गाव रिकामा होईल आणि ती कोरडाची प्रॉपर्टी त्यांना हडपता येईल. हे सगळं ऐकल्यानंतर वैतारणचा तो अतृप्त आत्मा सोडाच्या भावनेने शिवाच्या शरीरात प्रवेश करतो. शिवा तोच मास्क घालून हुबेहूब वैतारणसारखा बिहेव करू लागतो. माया मोठ्या मुश्किलीने शिवाला एका खुर्चीला बांधते आणि हिप्नोसिसच्या मदतीने त्याला त्याच्या आईचं खरं प्रेम आणि त्याचं बालपण आणि सुंदर दडलेल्या आठवणी दाखवते. आईची ती ममता आठवताच वैतरणाच्या आत्म्याला अखेर शांतता लाभते आणि त्याला मोक्ष मिळतो. पण मित्रांनो, कर्माचा हिशोब अजून पूर्ण झाला नव्हता. त्याच वेळी तो तांत्रिक तिथे पोहोचतो आणि तो वैतरणाच्या त्या खऱ्या मृतदेहामध्ये प्राचीन त्रिकालाची ती रक्षक आत्मा जागृत करतो. तो मृतदेह एका भयानक घोसराड्यासारखा अग्निरूपात जिवंत होतो. तो तांत्रिक देव थेट तिथे येतो आणि आपल्या दैवी शक्तीने एका झटक्यात त्या क्रूर संतपचे आणि शंकरचे डोके धडापासून वेगळे करतो. आणि वैतरण आता कोणतीही दुष्ट किंवा वाईट आत्मा राहिलेली नव्हती, तर तो या कलियुगातील सर्व पापांचा आणि वाईट शक्तीचा सर्वनाश करणारा एक शक्तिशाली देवता बनला होता. चित्रपटाच्या अगदी शेवटच्या सीन मध्ये डायरेक्टर आपल्याला एक हिंट देतो. हा रक्षक देवतेचा आणि त्रिकालाचा अद्भुत खेळ इथे संपला नव्हता. समुद्रात बुडलेल्या त्या सोन्याच्या शहराचा आणि दैवी त्रिशूलाचा रहस्यमय प्रवास अजून बाकी आहे. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया या चित्रपटाच्या मूळ ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमीवर. कर्म हा संस्कृत भाषेतील एक अत्यंत पवित्र शब्द आहे. सनातन धर्मामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की माणसाला आपल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब याच जन्मात किंवा पुढील अनेक जन्मांमध्ये चुकता करायचा आहे. जेव्हा कर्माचा हा सर्व हिशोब पूर्ण होतो तेव्हाच आपल्याला जन्माच्या चक्रातून मोक्ष मिळतो. चित्रपटात दाखवलेला त्रिकाल या शब्दाचा अर्थ 3 काळ म्हणजेच भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांवर एकाच वेळी नियंत्रण ठेवणारी आणि विश्वातील कर्माचा समतोल राखणारी जी सर्वोच्च दैवी शक्ती असते तीच म्हणजे त्रिकाल. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही दर दिवशी असेच हॉरर थ्रिलर मूवी मराठीमध्ये एक्सपेरिमेंट करून आणत असतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.